आणि एक धक्कादायक बातमी आहे। आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे। त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये आरसीबी विरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने दणदणीत विजय मिळवला। मात्र आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। धक्कादायक बातमी आपण पाहतोय, ही दृश्यही आपण पाहतो आहोत। आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये अशा प्रकारे चेंगराचेंगरी झाली आहे। त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश मोरे आपल्यासोबत आहेत। सुरेश, आपण पाहतोय की आरसीबीने विजय मिळवला, मात्र आजच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे। त्यामध्ये 4 मृत्यू झाल्याचं कळतंय। नक्कीच सागर सर, चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। आज आरसीबी संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला होता आणि त्यांचा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता। त्याचवेळी या स्टेडियममध्ये उपस्थित राहण्यासाठी, संघाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियम बाहेर मोठी गर्दी केली होती आणि याच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून काही प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। आणि याच लाठीचार्ज वेळी 4 चाहत्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे। काही चाहते जखमी झाले आहेत। पोलिसांनी अगोदरच चाहत्यांना आवाहन केलं होतं की स्टेडियममध्ये बसतील एवढ्याच चाहत्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल। तरीही चाहत्यांनी आपल्या आवडत्या संघाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आणि हीच गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांनी काही प्रमाणात लाठीचार्ज केला आणि यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। सागर सर, धन्यवाद सुरेश या माहितीसाठी। मात्र धक्कादायक बातमी, आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे। त्यामध्ये 4 मृत्यू झालेला आहे। बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम या ठिकाणी विजय संघाच्या सत्कारासाठी, सन्मानासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच दरम्यान हा चेंगराचेंगरीचा प्रकार झाला। गर्दी हाताबाहेर गेलेली होती। या गर्दीला हाताळताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, मात्र त्याच वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 4 मृत्यू झाला। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर अशा प्रकारे आरसीबीच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती। स्टेडियमची जी संख्या आहे त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात लोक आले आणि त्यामुळे अशा प्रकारे रस्त्यावर देखील मोठी गर्दी झालेली होती। या गर्दीला सावरताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केलेला, सौम्य लाठीमार देखील केला। मात्र याच वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 4 मृत्यू झाला। पुन्हा एकदा जाणार आहोत सुरेश यांच्याकडे। सुरेश, काही दृश्यही समोर आलेली आहेत। गर्दी आवरण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीमार केला आणि त्याच वेळी ही चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। नक्कीच सागर सर, आवाज येतो? बोला। नक्कीच सागर सर, या स्टेडियम बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती आणि आज काल आरसीबी संघाने पंजाबवरती मोठा विजय मिळवला होता। त्यामुळे आज कर्नाटक क्रिकेट असोसिएशन कडून त्यांचा एक सत्कार समारंभ खेळाडूंचा ठेवण्यात आला होता। या ठिकाणी कर्नाटकचे सीएम सिद्धरामय्या, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री DK शिवकुमार हे सगळेच मोठमोठे नेते तिथे उपस्थित राहणार होते। त्याचबरोबर विराट कोहली असेल, आरसीबी संघाचे खेळाडू असतील, हे सगळे त्या मैदानामध्ये उपस्थित राहणार होते आणि त्यांचा सत्कार समारंभ होणार होता। त्यामुळे चाहत्यांनी आपल्या संघाला, खेळाडूला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। याच गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे। पोलिसांनी तसंही चाहत्यांना अगोदर आवाहन केलं होतं की स्टेडियममध्ये प्रेक्षक, चाहते मावण्याची संख्या कमी आहे अत्यंत, म्हणजे त्या स्टेडियमची कॅपॅसिटी अत्यंत कमी आहे। त्यामुळे पोलिसांनी आवाहन केलं होतं की जास्त चाहत्यांनी इथे गर्दी करू नये। ज्यांना परमिशन आहे, ज्यांच्याकडे तिकीट्स आहेत किंवा पासेस आहेत, त्यांनीच या ठिकाणी यावे। तरीही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती आणि त्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे आणि जवळपास 4 ते 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सागर सर,